जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेच्या वतीनं दत्तनगर येथील कार्यालयात माजी आमदार नरसय्या आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेलन केर आणि लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस संघटनेच्या अध्यक्षा सुनीता अंजिखाने आणि सदस्य सलीम शेदसंदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून राज्यात आचारसंहिता लागू होण्याच्या आत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आडम मास्तर यांनी दिलाय। प्रारंभी संघटनेचे सचिव इलियास सिद्दीकी यांनी जागतिक दिव्यांग दिनाची पार्श्वभूमी सांगून आजच्या दिनाचं महत्त्व विशद केलं। शेवटी उपस्थित बाळगोपाळांना लाडू वाटप करण्यात आले। प्रसंगी लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटनेचे खजिनदार अकील शेख, इब्राहिम मुल्ला, प्रभाकर कलशेट्टी, सुनंदा गडदे, जवाहर शालगर, अशोक बल्ला, किशोर मेहता, बापू साबळे, रफिक काझी, अरुण सामल, शाहबुद्दीन शेख, मोहल कोकुल आदी मान्यवर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।